नमस्कार वृषभ राशीच्या लोकांनो, सावधान, कारण हा आठवडा तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. जर तुमची रास वृषभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर येणाऱ्या मोठ्या संकटांमधून सही सलामत बाहेर पडण्याचे एक महामंत्र आहे. या जुलै 2026च्या आठवड्यात तुमच्या राशीवर नेमके कोणते संकट घोंगावत आहेत? असं काय घडणार आहे ज्यामुळे तुमचे बँक बॅलन्स आणि तुमचे नातेसंबंध धोक्यात येऊ शकतात? अशी कोणती एक सुवर्ण संधी आहे जी तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल? आजच्या या छोट्याशा महाविशेष व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशीच्या जीवनातील प्रत्येक पैलू उघडणार आहोत. तुमचे करिअर, तुमचे आर्थिक नुकसान, तुमचे प्रेम जीवन, आरोग्य आणि थेट शनी गुरुची चाल तुमच्यावर काय परिणाम करत आहे हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी भागात मी तुम्हाला एक असे 3 अचूक महाउपाय सांगणार आहेत जे तुमचे प्रत्येक संकट मुळापासून उपटून टाकतील. चला कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव किंवा ओम नमः शिवाय आणि आपल्या या महायात्रेला सुरुवात करूया. मित्रांनो, हा आठवडा कसा जाईल हे पाहण्यापूर्वी आपण हे जाणून घेऊया की वृषभ राशीचे लोक कसे असतात, त्यांचा स्वभाव काय असतो. तर कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत ग्रहाची चाल समजून शकत नाही. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीचे चिन्ह बैल आहे. या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या स्वभावात कमालीचे वेगळेपण पाहायला मिळते. तुमचा स्वभाव कसा अत्यंत शांत पण तितकाच चक्रव्यूह रचणारे असतात. वृषभ राशीचे लोक दिसायला खूप शांत आणि संयमी असतात. ते सहसा कोणाच्या अध्यात्मध्यात पडत नाहीत, पण लक्षात ठेवा, यांच्या शांततेला कमजोरी समजू नका. यांच्या डोक्यात नेहमी काहीतरी मोठे प्लॅनिंग सुरू असते. दुसरं, जिद्दी आणि कष्टाळू. एकदा का तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली, मग ती मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं रक्त पाणी एक करता. जसं बैल शेतात न थकता काम करतो, तसेच तुम्ही तुमच्या ध्येयासाठी अहोरात्र कष्ट उपसू शकता. तिसरा, हट्टीपणा आणि राग. मित्रांनो, तुम्हाला सहसा राग येत नाही. तुम्ही अनेक गोष्टी सहन करता, पण जेव्हा तुमचा संयम तुटतो आणि तुम्हाला राग येतो तेव्हा समोर कोण आहे याचा तुम्ही विचार करत नाही. तुमचा हाच हट्टीपणा कधी कधी तुमच्या प्रगतीबद्दल मोठा अडथळा बनू शकतो. चौथी, सुख सुविधांची आवड आणि शौकीन. शुक्र स्वामी असल्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टी, चांगले कपडे, छान घर आणि चविष्ट जेवण प्रचंड आवडतं. तुम्हाला कशातही कमतरता आवडत नाही. तुम्ही पैशाचा आदर करता आणि भौतिक सुखांमागे धावणे तुम्हाला आवडते. पाचवा, आंधळा विश्वास आणि फसवणूक. हा तुमच्या स्वभावाचा सर्वात मोठा मायनस पॉइंट आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला आपले मानता त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि नेमकी याच ठिकाणी तुमची फसवणूक होते. लोक तुमच्या याच चांगुलपणाला फायदा घेतात. का सांगा, पटतंय ना? जर हा तुमचा स्वभाव असेल तर कमेंटमध्ये मला आताच होय म्हणून सांगा. आता जाणून घेऊया की तुमच्या या स्वभावामुळे या आठवड्यात कोणते संकट उभे राहणार आहेत. आता घेऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. म्हणलंच वृषभ राशीसाठी कोणते संकट आहे, तर याचे थेट उत्तर आहे होय. तुमच्यासाठी या आठवड्यात भरभराटीने संकट भरलेत. या आठवड्यात तुम्हाला काही बाबतीत अत्यंत सावध राहावं लागणार आहे. पहिले संकट, वक्री ग्रहाचा प्रभाव. सध्या जुलै 2026 मध्ये ग्रहांची वक्री चाल आणि शनीची दृष्टी यामुळे तुमच्या स्वभावात प्रचंड चिडचिड आणि अहंकार वाढू शकतो. तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमचे वर्षानुवर्षाचे संबंध खराब करू शकतो. दुसरे संकट असे आहे की आर्थिक फसवणूक होणार आहे तुमच्यासोबत. तुमच्या आंधळ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तुम्हाला पैशाच्या बाबतीत गंडवू शकते. कोणावरही विश्वास ठेवून गुप्त गोष्टी शेअर करू नका. कोणत्याही अनोळखी ठिकाणी किंवा लॉटरी, सट्टा बाजार किंवा चुकीच्या योजनेत गुंतवणूक करू नका. तिसरं संकट आहे ऑफिसमधील गुप्त शत्रू. ऑफिसमध्ये तर आपल्या कामाच्या ठिकाणी शत्रू भरपूर असतात. कार्यक्षेत्रात तुम्ही कितीही चांगले काम केले तरी काही लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही तुमचे गुपिते कुणालाही सांगू नका. तुमच्या आता या आठवड्यात काय घडणार आहे? सकारात्मक बाजू तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगेल. आता घाबरून जाण्याची काही गरज नाही, कारण संकट जरी असेल तरी निसर्गाने आणि ग्रहांनी तुमच्यासाठी काही उत्तम मार्ग आणि मोठे फायदे देखील आणले आहेत. या आठवड्यात तुमच्या सोबतीला काय चांगले घडणार आहे ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट मुद्द्याची, ज्याला सगळ्याचीच गरज असते, सर्व गोष्टीला गरज लागते, ती म्हणजे अचानक धनलाभाचे योग. जरी गुंतवणुकीत धोका असला तरी देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जुना रखडलेला पैसा किंवा जुनी येणे या आठवड्यात परत मिळू शकते. तुमचे बँक बॅलन्स मजबूत राहील.
दुसरं, परदेश गमन आणि रखडलेली कामे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल, विजा किंवा पासपोर्टच्या कामात अडचणी येत असतील, तर या आठवड्यात ग्रहांची साथ मिळाल्याने ते प्रश्न सुटू शकतात. तिसरं, नवीन कल्पना आणि प्रगती. तुमच्या डोक्यात व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी नवीन म्हणजेच आउट ऑफ द बॉक्स आयडियाज येतील. तर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन ग्राहकांशी संपर्क वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी लोकांसाठी हा आठवडा वर्कलोड वाढवणारा असणार आहे. बॉस तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या टाकू शकतात. इथे संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. राजकारणापासून दूर सुद्धा राहणे खूप गरजेचे आहे. व्यावसायिकांना व्यवसाय वाढ करण्यासाठी खूप धावपळ करावी लागेल. आर्थिक स्थिती तुमची कशी असणार आहे माहिती आहे का? आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र आहे. तुमच्याकडे पैसा येईल, पण त्याचसोबत घरगुती वस्तू किंवा चैनीच्या गोष्टीवर नको असलेला खर्च वाढू शकतो. म्हणूनच आठवड्याच्या सुरुवातीलाच एक बजेट तयार करणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधांसाठी, प्रेम संबंधांसाठी हा काळ थोडा कठीण असणार आहे. तुमच्या हट्टी स्वभावामुळे जोडीदारासोबत मोठा वाद होणार आहे. अहंकार बाजूला ठेवून शांततेने संवाद साधा, मात्र कौटुंबिक जीवनात सुख शांती राहणार आहे. तुमच्या आरोग्यासाठीच म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरणार आहे. पोटाचे विकार, अपचन यासारखे त्रास होऊ शकतात. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. संकटावर मात करण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं महाउपाय. मित्रांनो, आता आपण वळत आहोत आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच या आठवड्यातील संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला खालील 3 उपाय आवर्जून करायचे आहेत. पहिला उपाय, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करण्याची गरज आहे. दुसरा उपाय, शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि गरीब व्यक्तीला अन्नदान करा. तुम्ही कितीही जरी गरीब असेल तर तुमच्यापेक्षाही एखादा गरीब असतो, त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, हे तुमच्यासाठी खूप छान आहे. तिसरा उपाय, बुध ग्रहाच्या शांततेसाठी गायीला हिरवा चारा खाऊ घालणं महत्वाचे आहे. यामुळे तुमची आर्थिक फसवणूक टळेल. तर मित्रांनो, हा होता वृषभ राशीचा या आठवड्याचा संपूर्ण लेखाजोखा. तुमचा स्वभाव आणि ग्रहांची चाल लक्षात ठेवून पावले टाका. संयम ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मेहनतीवर भर द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची रास वृषभ आहे का? मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि तुमच्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणीला आणि फॅमिलीला शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका महापूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शनिदेव, हर हर महादेव. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून जावा. धन्यवाद.